हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पण आता आज फर्स्ट टाइम तिला कॉलेजला बोलवलेलं आहे. मी प्रिया अभय आम्ही तिघजण मिळून जात आहोत. चला आपण पुढे कंटिन्यू करूयात. कसं वाटते आज पहिल्या दिवशी कॉलेजला जायचं म्हणल्यावर? छान. मास्कांना थोडा आवाज येतो बरोबर. छान वाटते. छान वाटते. कसं असेल भीती वाटत नाही? चल बस कोणती आली ते पाहूयात. अभय रुसला आहे ना? जबरदस्ती नको कोणाला पण आहे ना. जाऊ दे बाबा मी प्रिया बोल तुला नाही तर नाही बोलायचं नको येऊ. काय प्रिया तुझ्यासाठी खास आहे ना पहिल्यांदा कॉलेजला चाललीस. जाऊ दे ज्याच्यासाठी खास आहे ते तरी बोलायला त्याला जबरदस्तीनं आणलं आहे त्याच्यामुळे त्याला नाही बोलायचं. प्रियाचं दुपारी प्रॅक्टिकल आहे 3 वाजता त्याच्यामुळे दुपारी बस खूप कमी असतात. आता आम्ही बसची वाट पाहत आहोत आणि अभय आत्ता शाळेतून आलेला आहे. त्याला लगेच इकडं माझ्यासोबत घेतलं आहे. त्याला यायचं नव्हतं उन्हातून आल्यामुळे लगेच त्याला नको वाटत होतं त्याच्यामुळे तो आता बोलत नाही. तर आता बस आलेली आहे आणि आम्ही बसने दादरला जात आहोत. आम्ही राहतो तिथून दादरला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर बेस्ट बस आणि दुसरं टॅक्सी. तर आम्ही जास्त करून बेस्ट बसनेच जातो कारण तिकीट पण कमी लागतं. तर आता मी पोहोचलेलो आहोत. बस लागायला थोडा वेळ झाला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत कॉलेजपाशी. मुंबईमधील कॉलेज तशी खूप मोठी आहेत आणि हे सुद्धा खूप मोठं कॉलेज आहे. जवळपास 3 मेन गेट आहेत आणि हे एक गेट आहे तिथूनच आम्हाला मध्ये जायचं होतं. मी थोडासा इथला व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हे दृश्य मला खूप आवडलं. एक आपण स्त्रीम आहे तुळशीला पाणी घालताना खूप छान मूर्ती आहे आणि मला ती इतकी छान वाटली खूपच. इथं पाठीमागं पाहू शकता क्रिकेट मॅचेस वगैरे मस्त सुरू आहेत. इथे मला वाटतं बहुतेक इथं क्लासेस आहेत क्रिकेट शिकवण्याचे. 3-4 क्लब दिसले आम्हाला स्पोर्ट्स क्लब. तिथे क्रिकेट शिकवलं जातं वाटतं. त्याच्यामुळे इथं भरपूर असं मोठं मैदान आहे. क्रिकेटची ट्रेनिंग दिली जाते वाटतं कारण इथं भरपूर सारे शिकणारे मुलं आहेत आणि ट्रेनर पण आहेत. तर असं मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. बघा इथं क्रिकेट मॅच किती मस्त खेळत आहेत मुलं. तर प्रिया आता प्रॅक्टिकलसाठी गेलेली आहे. आता आम्ही वाट पाहत बाहेर बसल्यात कारण 3 ते 5 पर्यंत आहे असं म्हटले तिथं सर. 3 ते 5 पर्यंत प्रॅक्टिकल आहे त्याच्यामुळे वाट तर पाहावंच लागणार आहे कारण आता 5च्या नंतर लवकर अंधार पडतो. त्याच्यामुळे जाते वेळेस पण बस किती आहेत किंवा लवकर लागतील की नाही हे माहिती नाही. त्याच्यामुळे वाट पाहत बसावं लागणार आहे. रेग्युलर जर तिनं आली असती तर काही प्रश्न नव्हता. तिनं एकटी येऊ शकली असती पण कोरोनामुळे कॉलेज बंद होते आणि त्याच्यामुळे आज फर्स्ट टाईम तिनं गेलेली आहे. आज परमिशन वगैरे लेटर लिहून घेतलेलं आहे की कॉलेज सुरू करण्यासाठी. तर ते परमिशन लेटर लिहून दिलेलं आहे. आता पाहूत कॉलेज सुरू केव्हा होईल ते. रेग्युलर आल्यानंतर प्रॉब्लेम येणार नाही. पहिल्यांदा आल्यानंतर कोणालाही तसं होतं आणि त्यातल्या त्यात आम्ही मुंबईमध्ये नवीन असल्यामुळे जास्त बस किंवा मार्ग किंवा जास्त रुटीनमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे थोडंसं नवीन आम्हाला थोडंसं अवघड जातं. रुटीनमध्ये आल्यानंतर असं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि कसं गावाकडचे किंवा आपल्या मीडियम सिटीमधले कॉलेज छोटे असतात किंवा येणे जाणे किंवा त्यातल्या त्यात मीडियम असतात. पण मुंबईचे कॉलेज म्हटलं की खूप मोठे पण असतात.
आपण जर कधी आलं गेलो तर डेली तर माहिती होतं, पण नवीन गेल्यानंतर हॉल वगैरे कुठं आहेत काय नाही हे शोधायला थोडंसं परेशानी होते. आमचीसुद्धा झाली, कारण कॉलेज असतातच तशी नवीन असल्यानंतर साहजिकच आहे, असं होणारच. मला बाहेरूनच थोडंसं कॉलेज दाखवते. आतमधून तर काय नाही, कॉलेज बंद असल्यामुळे जास्तीत जास्त सेक्शन तर बंद होते, लॉक होते. आणि जास्त म्हणजे मला वाटतं प्रॅक्टिकलच्या असल्यामुळे आजच बोलवलं आहे मुलांना. रेग्युलर तर आणखीन काही सुरू नाही आहे, त्याच्यामुळे बरेच सेक्शन बंद होते. तुम्हाला बाहेरून थोडंसं दाखवते. ही खूप मोठी बिल्डिंग आहे आणि हे आहे कॉलेजच्या आतल्या बाजूचं मोठं असं मैदान, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे बहुतेक खेळ वगैरे घेतले जातात. आणि तिथे सुद्धा NCCचे कॅम्प सुरूच होते, तिथं खेळ वगैरे सुरू होते. आणि हा एक वरून असं छान मोठी बिल्डिंग वगैरे आहे कॉलेजची. मी वर गेले होते तिला सोडायला, तेव्हा थोडासा घेतलेला आहे. आता तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवते की किती मोठा राऊंड आहे, पाहू शकता. आणि इथं बरेचसे खेळ किंवा असे मुलांच्या ॲक्टिव्हिटी सुरू होत्या. म्हणजे ते बाहेरच्या मॅडम म्हटल्या की 5:30 तरी वाजते ना. आता किती वाजलेत बघ? 4:15. त्यांना विचारलं बरं 11वीच्या मुलांना प्रॅक्टिकलच्या किती वेळ लागेल, तर त्याने म्हणले 5 वाजता, 5 ते 5:15पर्यंत सुटेल. मग कसं वाटलं? नाही वाटलं. चला, आता 4:30 वाजलेले आहेत. तिचं प्रॅक्टिकल लवकरच संपलं. आता आपण निघूया तिथून.